छत्रपति संभाजीनगर में विरोधी पक्ष नेता अंबादास दानवे ने प्रेस कॉन्फ्रेंस में सरकार और भारतीय जनता पार्टी पर तीखे हमले किए। दानवे ने कहा कि धन के कर द्वारा लगाए गए आरोपों की जांच होनी चाहिए। उन्होंने मुरलीधर मोहल पर सत्ता का दुरुपयोग करने का आरोप लगाया। साथ ही कोल्हापुर ताज होटल प्रकरण, निधि वितरण और मुंबई महाविकास आघाड़ी के सीट बंटवारे पर भी निशाना साधा। दानवे ने कहा, महाराष्ट्र अब अन्याय और पक्षपात की राजनीति बर्दाश्त नहीं करेगा। पत्रकार परिषद में अंबादास दानवे ने साफ कहा कि भारतीय जनता पार्टी की सरकार केवल अपने हित संबंध साधने में लगी है। जनता इसका जवाब जल्दी देगी। का केलं हे मला माहिती नाही, परंतु माझ्या कानावर जी बातमी आहे की असं जर उधळवला असेल तर तेही चूक आहे। परंतु माझ्या कानावर असं आहे की उधळवला ज्याचा उधळवला त्यांनी तक्रार केली पाहिजे। त्यांनी तक्रार न करता पोलिसांनी सोमोटो तक्रार दाखल केलेली आहे। खरं तर ज्याचा उधळवला त्यांनी काही लोकांनी त्यांनी तक्रार करायला पाहिजे होती, पोलिसांनी तक्रार घ्यायला पाहिजे होती, गुन्हा नोंद करायला पाहिजे होता। परंतु याच्यात पोलीसच स्वतः फिर्यादी झालेले आहे। बाकीच्या ठिकाणी पोलीस हात सुद्धा लावत नाही आणि इथं स्वतःहून पोलीस फिर्यादी का झाले हा एक प्रश्न निश्चित जनतेच्या मनात आहे। त्यांच्या स्टेजवर जाऊन त्यांना लोणी लावणं ही पद्धत झालेली आता। कोणालाही बोलवायचं आणि ते मग आपल्या पक्षाला लोणी लावून घ्यायचं। महेश कोठारे एक कलाकार म्हणून निश्चित चांगले आहे। राजकीय पक्षाचं पाठीराखा कधी झालं तर लोक तशा पद्धतीनेच कलाकाराविषयी विचार करू शकतात। हे मी महेश कोठारेंना सांगतो। मुंबईमध्ये महाविकास आघाडीची बिघडण्याची शक्यता व्यक्त केली जाते। मुंबई ठाकरे म्हणून एकत्र लढणार आहे, काँग्रेस मात्र स्वतंत्र लढण्याची भूमिका। काही गणित बिघडत नाही। या सगळ्या कपोलकल्पित बातम्या आहे। व्यवस्थित सगळी तयारी चालू आहे। निवडणूक आयोगाकडे आम्ही सगळे मिळून एकत्र गेलो। आता मोर्चा 1 तारखेला एकत्रित आहे। या सगळ्या गोष्टी असतात। सगळ्या राजकीय पक्षाला आम्ही सगळं लढू सांगावं लागतं। कोणताही राजकीय पक्ष सांगत नाही की मी 200 पैकी 25 जागा लढणार आहे, 200 पैकी 50 लढणार आहे, 200 पैकी 1च लढणार आहे। कोणताही राजकीय पक्ष सांगत नसतो। सगळेच राजकीय पक्ष आपल्याला सगळ्याच्या सगळ्या जागा लढायच्या म्हणतात। कारण सगळ्याच्या सगळ्या जागा लढायची तयारी केली तर अलायन्स मध्ये वाटा मिळत असतो। नाहीतर मी ठरवलं आता मला 10 जागा लढायच्या आहे तर त्या 10 पैकी 5 पण आपल्या वाट्याला येत नसतात। आणि म्हणून ज्याही राजकीय पक्षाला स्वतःची भूमिका व्यक्त करण्याचा अधिकार आहे तशी भूमिका मला असं वाटतं काँग्रेसने अधिकृतरित्या अजून तर व्यक्त केलेली नाही, परंतु चर्चा निश्चित आहे। गोपीनाथ मुंडेंनी आपल्या हयातीत पंकजा मुंडेंना आपलं वारस केलं होतं असं म्हणणं नाही। पंकजाताईमध्ये सुद्धा काही ना काही कर्तृत्व निश्चित आहे। पंकजाताई सुद्धा निवडणुका जिंकलेल्या आहेत। मंत्री म्हणून त्यांच्या पद्धतीने काम करण्याचा प्रयत्न करतात। भले भारतीय जनता पार्टीचं नेतृत्व त्यांना काम करू देत नसेल, परंतु ज्या धनंजय मुंडेंनी गोपीनाथ मुंडेंना जिवंत असताना राजकीय दृष्ट्या त्रास दिला ते कसे त्यांचे राजकीय वारसदार होऊ शकतात।